भगवान गणेश महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की अहो कृपावंता, अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता, जेने पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. वदवी हे वाचा भाव पांडुरंगे साचा, जेने पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा, जेने पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. पांडुरंगा करू प्रथमा नमना, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्याच्या कृपादाने कथेचा गजाननं भूतगणाधि सेवितं, कपित्थ जम्बुफल चारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. वर्णानामर्थ संघानां, रसानाम छन्दसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता, जेने पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. विठ्ठला विठ्ठला भगवान गणेशाच्या पवित्र उपासनेचा हा काळ आहे. उद्या भगवान गणेशाचा जन्मोत्सव, ज्याला आपण जयंती म्हणतो, ती सगळीकडे साजरी केली जाणार. आणि आपल्या या दारवा नगरीमध्ये बरेच वर्षापासून आपल्या या सुंदर अशा या गणपती महाराजांच्या मंदिरामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय. 2-3 वर्षापासून मागणी होती, आमचे सगळे पांडे ब्रदर्स, मागणी होती, पण योग काही जुळत नव्हता. काही गोष्टी जुळल्याशिवाय होत नाहीत. रामायणामध्ये फार सुंदर सूत्र आहे. रामाचा जन्म कधी होतो? योग लगन ग्रह बार तिथी सकल भय अनुकूल. हे सगळं अनुकूल व्हावं लागते, नंतर मग रामाचा जन्म होतो. तसं राम तत्व, गणेश तत्व, कोणतंही ईश्वरीय तत्व
त्या ईश्वरीय तत्वाच्या संदर्भामध्ये जाणून घेण्याकरता सुद्धा योग्य काळ यावा लागतो. आणि तो काळ आज जुळलाय. आपण फार चांगलं नियोजन केलंय. आम्हाला तर इतक्या वर ठेवलं तुम्ही, याच्यापेक्षा वर नका पाठवू. फार उंचावर झालंय, ठीक आहे, हरकत नाही. परमार्थामध्ये उंचावरच जायचं असते. तुकोबाराय म्हणतात, उंच देवाचे चरण तेथे माझे अधिष्ठान. पण या प्रसंगानं मला थोडं वेगळं बोलायचं आहे. कीर्तन पारंपरिकच आहे. आजचा अभंगही थोडा वेगळा घेतलाय. माझी अडचण अशी येते की माझे बरेचसे कलाकार लोक माझ्या तारखा याच्यामुळे घेत नाहीत की माझं काही ठरलेलं नसते, मग त्यांची अडचण होते. त्याच्यामुळे ते घेत नाहीत सहसा माझ्या तारखा. पण माझा एक कटाक्ष असतो की आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याचा उत्सव होतोय त्याच्या संबंधामध्ये काहीतरी चिंतन झालं पाहिजे. या अभंगाच्या माध्यमातून मला एकच बोलायचंय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान गणपतीकडे काहीतरी इच्छा प्रगट केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. आता याच्यामध्ये शंका येऊ शकते, कारण की या अभंगामध्ये गणपतीचं नाव नाहीये. गणपतीचं नाव अभंगामध्ये नाही. देवाचं नाव आलेलं आहे पांडुरंगाचं. वदवी हे वाचा भाव पांडुरंगे साचा. ए दादा, ए पोरा, किती वेळा सांगायचं? हा दुसरा कार्यक्रम नाही ना, तुझा आवाज नाही आला पाहिजे, फक्त माझाच आवाज असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. इकडे साऊंड कडे लक्ष दे. तुमच्या गोष्टीत न करावं. तुमच्या गोष्टी वर्षभर चालूच राहतात. तुझा आवाज नाही आला पाहिजे इकडे. ए बाळा, तुमचा आवाज नाही आला पाहिजे. मला विक्षेप होते. मला विक्षेप नाही चालत कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल की मग पांडुरंगाचं नाव आहे गणपतीकडे मागितलं, असं काय, कसं काय बोलता? काय तुकोबारायाने पलटी मारली का? आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही. म्हणजे पलटी मारण्याचा जो राजकारणी लोकांचा स्वभाव आहे तो मग संप्रदायातही घुसला का? काही सांगता येत नाही ना. ज्याची चालती असेल मग ज्याचं चालती आहे त्याचं नाव घ्यायचं, ज्याची चालती आहे त्याचं नाव घ्यायचं. मग आज गणेश जयंती आहे तर आज त्याचं नाव घ्यायचं, हनुमान जयंती आली की हनुमंताचं नाव घ्यायचं, रामाचा जन्म आला की रामाचं नाव घ्यायचं, गोकुळाष्टमी आली की कृष्णाचं नाव घ्यायचं, महाशिवरात्री आली की शंकराचं नाव घ्यायचं. असं कसं काय? तो आपल्या बुद्धीचा भ्रम आहे. वेद असं सांगतो की देव वेगळे वेगळे नाहीच, देव एकच आहे. त्याच्याकरता वेदामध्ये फार सुंदर शब्द आलेला आहे, एको देव सर्व भूतेषु गुडाहा. एकच देव आहे. आणि तुम्ही सगळेजण कशा दृष्टीने ऐकता मला माहित नाही. ज्ञानेश्वरी मध्ये कोणत्याच देवाचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरी मध्ये कोणत्याच देवाचं नाव नाही आहे. फक्त एकाच देवाचं नाव आहे, देवा तुची गणेशो. पहिल्याच ओळीमध्ये ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूप देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी देजो. मग ज्ञानोबारायांनी ज्याला गणेश म्हटलं, तुम्ही किती वाचता मला माहित नाही, तुम्ही वाचत नाही म्हणूनच आपण वाचत नाही. थोडस कळायला वेळ लागेल, 5G आहे. विठ्ठला विठ्ठला. आपलं हिंदू धर्माचं सध्याचं दुर्दैव असं आहे की आमचं ज्ञानापेक्षा मनोरंजनावर जास्त फोकस आहे.
ज्ञानापेक्षा मनोरंजनावर जास्त फोकस आहे. मला तर फार आनंद वाटला गावे सर, मला आनंद वाटला. मला नव्हतं वाटलं का इतके लोक येतील म्हणून. आणि त्यातल्या त्याच फक्त 10 किलोमीटर पलीकडचा महाराज आणला, जो रोजच दिसतो, जवळचाच आहे ना, आणि त्याच्याकरता ऐकायला येतं म्हणजे मला नवल वाटलं. मला दारव्यावाल्यांना नाही, तुम्हाला धन्यवाद द्यावे वाटतात. मी माझ्या गावात कीर्तन बंद केली, कीर्तन बंद केली. जर तुम्हाला कदर नाही तर मग आम्ही कशाला आदर द्यायचा तुम्हाला? ज्याला कदर असेल त्याला आदर दिली पाहिजे. काय चादर पसरवण्याकरता काय फकीर आहोत का मी? आपण कोणत्या दृष्टीनं परमार्थाकडे बघतोय? आज मला गणेश जयंतीच्या माध्यमातून भगवान गणेशाच्या पुढं फार महत्वाच्या काही गोष्टी मांडायच्या. वैदिक परंपरेनं आपल्याला पंचदेवाची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये विष्णू आहेत, त्याच्यामध्ये भगवान शंकर आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये सूर्य आहे आणि त्याच्यामध्ये गणपती आहे. आता याची संप्रदाय ठरलेली आहे. जे भगवान विष्णूला मानतात ते वैष्णव आहेत, जे भगवान शिवाला मानतात ते शैव आहेत, जे शक्तीला देवीला मानतात ते शाक्त आहेत, जे सूर्याला मानतात ते सौर आहेत, आणि जे गणपतीला मानतात ते गाणपत्य आहेत. ते गाणपत्य आहेत. आपण कोण आहोत? कोण आहोत आपण? बरं, हे पंचदेवता आहे हे बऱ्याच जणाला माहित नाही. या पंचदेवता आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत, हे बरेच जणाला माहित नाही. कारण की आताचे कीर्तन म्हणजे झाले तमाशा आणि कथा झाल्या ऑर्केस्ट्रा. त्याच्यामध्ये आम्ही नाच गाण्यामध्ये गुंग आहे. आणि विशेष करून आमची हिंदूची तरुण पिढी जी आहे ना, ती तर फक्त मनोरंजनातच गुंग आहे. तुम्ही डीजे लावला तरच ते येतात, नाही तर ते येत नाही. त्यांना कीर्तनाचं घेणं देणं नाही, त्यांना कथेचं घेणं देणं नाही. जे येतात ते भाग्यवान आहे. विठ्ठला विठ्ठला. टाळकरी कमी आहेत म्हणून टाळ जोऱ्यानं वाजवा. माझे मुद्दे नीट लक्षात घ्या. मग देव जर इतके मोठे आहे, बऱ्याच लोकांची ही एक आपल्या लोकांवर ते टीका करतात का तुमच्या हिंदू धर्मामध्ये इतके देव का आहेत, इतके देव आहेत. अरे देव तितके नाहीत. देव मूळ तत्व जे आहे ते तत्व एकच आहे. आम्हाला जसं वाटलं तसं आम्ही त्याला नाव दिलं. कबीर महाराजांचा फार सुंदर एक दोहा आहे. कबीरा कुवा एक है पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे है, पानी सब में एक कबीरा, पानी सब में एक. कबीर महाराजांनी फार सुंदर दोहा लिहिला. कबीरा कुवा एक है पनिहारी है अनेक, बर्तन सबके न्यारे है, पानी सब में एक कबीरा, पानी सब में एक. कबीर महाराज म्हणतात जे मूळ तत्व आहे कुवा एक है, देव एकच आहे. मग काय झालं? आम्ही अलग अलग भांड्यात पाणी काढलं. आम्ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये पाणी काढलं आणि त्याच्यामुळे आम्ही नाव दिलं घागरीतलं पाणी, तांब्यातलं पाणी, मटक्यातलं पाणी. पाणी एकच आहे, मूळ तत्व एक आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा याच्या संदर्भामध्ये काकड्याच्या याच्यामध्ये सांगितलं की त्याचे वेश जरी अनेक असले, आम्ही ते वेगवेगळे पाहिले. अनंत रूपे अनंत वेशे देखले आकाशे, अनंत रूपे अनंत वेशे देखले आकाशे, बाल कुमारी वरगुना बालाई कैसी,
ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याथ्यासे. वेगवेगळे रूप दिसत असले, मूळ मूळ त्याच्यामध्ये जे आहे ते एकच आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देवा तुची गणेशू. आणि आपल्या वैष्णव परंपरेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. वैशिष्ट्य लक्षात घ्या. आम्ही सांगितलं की देवच सत्य आहे, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. मग आमच्या दृष्टीनं देव कुठं आहे, आमच्या दृष्टीनं देव कुठं आहे हा प्रश्न नाही आहे. आमचं म्हणणं आहे की देव कुठे नाही आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीत ठाव नाही उडाला, आग्ने दुसरे बाईला विठ्ठल दृष्टीने पाहिला आमच्या दृष्टीनं सगळीकडे देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे, हेच आम्हाला शिकायचं आहे. पण याच्याकरता काय लागते, याच्याकरता एक महत्वाची गोष्ट लागते, त्याचं नाव आहे सद्बुद्धी. ज्ञानोबारायने फार सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये विषय वाढला. तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, की गंगेशी उददी निरंतर. दुर्लभ काय आहे, देव दुर्लभ नाही आहे. देवाला पाहण्याकरता जी बुद्धी लागते ती दुर्लभ आहे, आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून आज जो पाप वाढतोय, आज जे अनाचार वाढतोय, आज जे दुष्कर्म वाढत चालले, याचं कारण काय आहे? आम्ही देवाला फक्त मंदिरात बांधून ठेवलं. अडचण ही आहे. कुठे देव आहे? भागवतामध्ये भक्ताचे प्रकार सांगितलेत. उत्तम भक्त कोण, मध्यम भक्त कोण, कनिष्ठ भक्त कोण, हे सगळं वर्णन आलेलं आहे. पण गणपती म्हणजे नेमकं काय? वेदामध्ये त्याचं वर्णन आहे, गणेश पुराणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. गणपतीच्या जन्माच्या संदर्भामध्ये 3 ग्रंथामध्ये 3 वेगवेगळे भाव आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे, गणेश पुराणामध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे, शिव पुराणामध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे. पण गणपती हा केवळ शिव पार्वतीचा पुत्र नाही आहे. कारण की तुलसीदासजी महाराजांनी रामायणामध्ये सांगितलेलं आहे, भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह जेव्हा झाला ना, त्या विवाहामध्ये सुद्धा त्यांनी गणपतीचं पूजन केलं होतं. गणपती अग्रदेव आहे, अग्रपूजेचा अधिकारी आहे. तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, पण श्री गणेशाय नमः म्हणूनच कोणत्याही पूजनाची सुरुवात केली जाते. आणि याचं सगळ्यांनी निर्वहन केलं. मग ते गणेश तत्व म्हणजे नेमकं काय आहे? त्याची बरीच नावं आहेत. कोणी वक्रतुंड म्हणतो, कोणी गजानन म्हणतो, कोणी गणपती म्हणतो, कोणी गणेश म्हणतो. नेमकं काय आहे? गणपती शब्दाचा अर्थ होतो जो गणाचा स्वामी आहे. देवता बऱ्याच आहेत, त्या देवतेंचा मुख्य स्वामी जो आहे तो गणपती आहे. या गणपतीची आम्हाला गरज काय? ऐका, थोडं काळजीपूर्वक ऐका. आजीबाई त्रास होत आहे का त्यांना? बरोबर.
ज्यांना त्रास होते त्यांनी थोडं मागं बसायचं, असं समोर बसून थोडस हातपाय दाबणं तुमच्याकडेच लक्ष जाईल ना सगळ्यांना. ज्यांना थोडा त्रास असेल त्यांनी मागं बस. अच्छा, थोडं थोडं, हो काही हरकत नाही, फक्त थोडं एक साईड. विठाला विठाला. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. कोण आहेत गणपती? कोण आहेत? त्याचं शास्त्रामध्ये फार वेगळं चिंतन आलंय. मी थोडं वेगळं मांडतो. थोडं वेगळं म्हणजे ते तुम्ही वाचूनही घेऊ शकता, ते पुस्तकात आहे. साधूच्या मस्तकात काय आहे ते थोडं सांगायचं. सगळ्यात महत्वाचं त्याच्या रूपावरूनच लक्षात येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती हा देवाचा देव आहे. गणपती देवामध्ये अग्रक्रमाचा आहे, पण गणपतीची उंची बुटकी आहे. ठेंगणाय गणपती. गणपतीची हाईट नाही आहे, गणपती ठेंगणाय. आणि त्याच्यानंतर तो बसतो कशावर? उंदरावर बसतो. अजून तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का थोडस? देवानं वाहन म्हणून जनावराचीच नियुक्ती केली. माणसावर कदाचित विश्वास नसावा, भरोसा नसेल माणसावर, काही खरं नाही. मला एक जण म्हणे, रामानं माणसं का नाही निवडले युद्ध करण्याकरता? मी त्याला म्हटलं, ते लंकेमध्ये गेले असते, सोन्याची लंका पाहिली असती तर पलटी मारली असती. वानराला सोनं म्हणजे काय कळत नाही म्हणून ते इमानदार तरी राहिले. माणसाचा भरोसा. आणि महाराज एक वाक्य तीट ऐका. सध्याच्या काळामध्ये सत्ता, संपत्ती आणि सन्मान याच्यासाठी माणूस कोणत्याही पातळीवर जायला तयार आहे. कोणत्याही पातळीवर जायला. 3 गोष्टीसाठी, एक सत्ता, एक संपत्ती आणि एक सन्मान. हे 3 लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्ही वेगळं काही सांगायची गरज नाही. आपण आजूबाजूनं पाहिलं की सगळं लक्षात येते. हीच तर बुद्धी बदलायची आहे. या सत्ताच्या मागं लागून, या संपत्तीच्या मागं लागून आणि या सन्मानाच्या मागं लागून आम्हाला देवाचं घेणं देणं राहिलं नाही, आम्हाला देशाचं घेणं देणं राहिलं नाही, अहो आम्हाला आमच्या कुटुंबाचं घेणं देणं राहिलं नाही. भावाभावातली भांडणं कशासाठी आहे जास्तीत जास्त? कशासाठी? सत्ता आणि संपत्ती. दुसरं कशासाठी? 2 भाऊ 20 वर्षा पहिले वेगळे झाले होते, तेव्हाही मुख्य कारण सत्ताच होतं, आणि एकत्र आले त्यालाही मुख्य कारण. हे राजकारणाचं उदाहरण याच्यासाठी द्यावं लागते का लवकर कळते? कारण की जास्त राजकारणावरच लक्ष आहे ना सगळ्यांचं. विठ्ठला विठ्ठला. या 3 गोष्टी. मला याचं फार मोठं विश्लेषण करता येईल, पण मला विस्तार करायचा नाही. मग गणपती देवाचे सगळ्यात मुख्य आहे, पण ठेंगणे का दाखवले? गणपती उंदरावरच का बसले? कोणी आम्हाला जर विचारलं तर आम्हाला सांगण्याकरता आमच्याकडे काही नाही, उत्तर नाहीत आमच्याकडे. एका मोठ्या विचारवंताने म्हटलं होतं, तो विचारवंत जर्मनचा होता. इंडियन पीपल आर सो पुअर बिकॉज दे वर्कशिप अ ॲनिमल. कशा करता आपल्याला नाव ठेवलं? अहो ते देव कोणाला मानतात? ज्याचं तोंड हत्तीचं आहे त्याला देव मानतात. मग आमच्या गणपतीचं तोंड हत्तीचं का आहे? तो उंदरावर का बसतो? तो ठेंगणा का आहे? बाकी जे हत्ती असतात त्यांचे 2ही दंत असतात, याचा एक दंत का तोडलेला आहे? आम्हाला काहीही घेणं देणं. आणि महाराष्ट्र तर भाग्यवान आहे. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करून त्याचा उपयोग स्वातंत्र्यासाठी केला. पण आजचं एक दुर्दैव सांगतो, त्याच गणपतीच्या उत्सवामध्ये स्वैराचार करणारे सुद्धा आम्हीच आहोत. तिथे ते गणपतीची माफी मागतो. त्या गणपतीलाही वाटत असेल, तेही लोकमान्य टिळकाला नाव ठेवत असेल का भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी तुम्ही माझा वापर केला,
पण आज तुम्ही माझी काय परिस्थिती करून ठेवली. जे गाणे सभ्य माणूस ऐकू शकत नाही ते गणपतीला 10 दिवस ऐकावं लागतात. त्याचे कान मोठे आहेत म्हणून बरं आहे. सभ्य माणूस ऐकू शकत नाही ते गाणे, ते बिचाऱ्याला 10 दिवस ऐकावे लागतात. सभ्य माणूस ज्या माणसांना सहन करू शकत नाही त्याचा धिकाणा त्या गणपतीला 10 दिवसापर्यंत सहन करावा लागतो. तरी आमच्या जोरानं घोषणा देणं चालूच आहे, गर्व शिकव हम हिंदू आहे. माझा एक मुद्दा अजून ऐका. काल परवा आमच्या गावामध्ये ते संदल होतं तर मी घरामध्ये बसून ते वाचत असताना माझं लक्ष गेलं. जेव्हा अजान सुरू झाली ना तर त्यांनी त्यांचे गाणे थांबून दिले. ते डीजे बँड जे काही होतं, अजान जशी सुरू झाली तसं त्यांना ते थांबून दिलं. आम्ही आमच्या शोभायात्रा पहा, आमच्या आरत्या चालू असतात, आमचा हरिपाठ चालू असतो. आमच्या आरता हरिपाठ नाही ऐकू आला तरी काही फरक पडत नाही. चित्रपटाचे गाणे आणि तो धिंगाणा ऐकू गेला पाहिजे याच्यात आम्ही गुंतलेले आहोत. कोणती धर्मनिष्ठा आहे आमच्यामध्ये, कोणती आहे? याच्यावर विचार कोणी करायचा? कोणी विचार करायचा या गोष्टीवर? मला माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही इथे जरी तुमचे मुलं बाळ बसलेले नसतील पण सगळे काही माझ्यासारखे तर नसतील ना? का सगळे हनुमानजीचे भाऊ आहे? आणि तुम्हाला काही काळजी आहे की नाही मला याचा विचार पडतो. तुम्हाला या गोष्टीची काही काळजी आहे की नाही? मग आम्ही आमच्या समोरच्या पिढीसाठी काय करून ठेवतोय? अहो, आम्ही मंदिरं बांधू, आम्ही राम मंदिर बांधलं, आमच्याकडे सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. आताच आमचे तळेगावकर काका सांगत होते, राम मंदिराचे फार सुंदर असं बांधकाम आपल्या दारवा नगरीमध्ये होऊन राहिलं, याचा अभिमान आहे आपल्याला. हे आपल्या हिंदूच्या संस्काराची केंद्र आहेत. पण इथून संस्कार देण्यामध्ये आम्ही का कमी पडतोय? कारण की जितकी मंदिराची संख्या वाढून राहिली तितकी वृद्धाश्रमाची संख्या वाढून राहिली, जितकी मंदिरांची संख्या वाढून राहिली तितकी अनाथाश्रमही वाढून राहिले. मग याचा विचार कोणी करायचा आहे? याचा विचार करण्याकरता जी गोष्ट लागते ना त्याला सद्बुद्धी म्हणतात. आणि ती सद्बुद्धी गणपतीकडून मागितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना जी सद्बुद्धी जी आहे ती आमची बुद्धी चांगली झाली पाहिजे याच्याकरता प्रार्थना केली आणि ती प्रार्थना पहिल्या चरणामध्ये.
भगवान गणेश हे बुद्धीचे देवता आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान गणेशाकडे प्रार्थना करतात, देवा तुम्ही कसे आहेत, तुम्ही कृपावंता, अहो कृपावंता, पण एक काम करा, होय बुद्धीचा येत आता, आमची बुद्धी बिघडत चालली. बुद्धी बिघडण्याची कारण काय आहे? काय कारण? सगळ्यात पहिलं कारण बुद्धी बिघडण्याचं आहे ते म्हणजे संगती. याच्याही करता तुकोबारा यांचं प्रमाण आहे. बैसता चोरापाशी तशी होय बुद्धी, देखताची चित्ते मना धावे, देखताची चित्ते मना धावे, देखताची चित्ते मना धावे, चोरापाशी तशी होय बुद्धी, देखताची चित्ते मना धावे, देखताची चित्ते मना धावे, पहिलं कारण बुद्धी बिघडण्याचं तुकोबाराय सांगतात, बैसता चोरापाशी तैसी होय. चोरापाशी बसले, बुद्धी तशी झाली. आणि बरेच जण असे असतात बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतात. बरेच जण असे असतात. आज आईच्या उदरामधून जन्माला येत असताना प्रत्येक जो जीव आहे ना, तो ममेव अंश जीव लोक म्हणजे तो भगवंताचा अंश म्हणूनच जन्माला आलेला आहे. त्याच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड काय आहे, सराउंडिंग काय आहे, याच्यावरून त्याची जडणघडण ठरत असते. भागवतामध्ये तर फार सुंदर चिंतन आलं. 15 गोष्टी माणसावर प्रभाव पाडतात असं भागवत सांगते. आगमोप प्रजा देश काल कर्म जन्मच स्थानम मंत्रो असंस्कारो देहो ते गुण हेतवा. याचा जास्त विस्तार करत नाही, पण या सगळ्या गोष्टी व्यक्तीवर प्रभाव टाकतात. मंदिरामध्ये आल्यानंतर कोणालाही शांत वाटते, एकाग्र वाटते. कारण काय आहे? कारण ही ध्यानभूमी आहे. घरामध्ये असं का वाटत नाही? घरी भोग भूमी आहे. आज आज मंदिरामध्ये कोणी गेल्यानंतर आज बघा, आज तुम्ही इथे कीर्तनामध्ये आलेत, कीर्तनामध्ये तुम्ही 100, 150, 200 जे काही लोक असाल, तुम्ही इथे बसलेले आहात आणि बसलेले असताना तुम्ही इतके शांत आहात. ही शांती कोणी विशाल महाराज बडे याच्यामुळे आलेली नाही आहे. ही ताकद सत्संगाची आहे, तुमच्या चित्ताला स्थिरता देण्याची. आणि असंच तुम्ही दुसऱ्या संगतीत बसा, काय करणार आपण? आणि इतकं काही आपलं पुण्य नाही की आपण चांगल्या गोष्टी करू. काय केलं जातं? आज गावागावावरची ओटे जे असतात, ते आमचे जुने कीर्तनकार फार सुंदर सांगायचे. प्रत्येक गावामध्ये कुचर ओटा असतो. ते कुचर लोक तिथं बसतात म्हणून त्यालाही नाव कुचर ओटा भेटलं. आणि मग ते काय करत राहतात? हे कुठं गेला, ते कुठं गेला, याच्या घरचं कोण पळून गेलं, त्याच्या घरचं कोण पळून गेलं. पण देव, देश, धर्म या दृष्टीनं आम्ही काय केलं पाहिजे? आज उद्या गणेश जयंती आहे. त्या गणेश जयंतीच्या दृष्टीनं आपण काय तयारी केली पाहिजे? सध्या भारतामध्ये विशेषतः एक सामाजिक संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी उत्सव सगळ्या भारतामध्ये चालू आहे. आणि त्याच्या निमित्तानं सगळे जण घरी येऊन आपल्याला सांगून राहिले आणि प्रत्येक ठिकाणी हिंदू संमेलन होणार आहे. त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तिथं आम्ही संमिलित झालो पाहिजे. मग याच्या दृष्टीनं आम्ही चर्चा करत नाही. आमची चर्चा काय? याचं कारण काय आहे? संगती. त्या पंचकर्मामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे. पंचकर्मातल्या कथा फार सुंदर आहे. एक व्यक्ती ब्राह्मण होता आणि निघाला तो
जुना काळ होता आणि त्या काळामध्ये पैसे वगैरे इतके नसायचे. मग कोणी काही काम केलं की त्याच्याकरता काहीतरी वस्तू दिली जायची. आता त्या काळामध्ये काय, त्या ब्राह्मणाला तो जो देणारा होता ना त्यानं शेळी दिली. आता त्या काळामध्ये शेळीचं दूध वगैरे लोक करत होते, काढत होते. व महात्मा गांधी सुद्धा शेळीचं दूध प्यायचं असं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. मग ते दुधाच्या दृष्टीने त्यानं देऊन दिली, त्याच्याकडे शेळी होती त्यानं देऊन दिली. आता तो ब्राह्मण ती शेळी खांद्यावर घेऊन जात होता. तिथं 4 जण होते आणि त्या 4 जणांनी विचार केला की याच्यापाशी शेळी दिसते, मग आता ही जर आपल्याला भेटली तर आपली संध्याकाळची व्यवस्था मस्त होते. लक्षात आलं ना का? सांगा, सगळ्या गोष्टी सांगावं लागेल. काही चिन्ह समजून घेत जा बरं खुना. आणि किती जण होते ते? 4 जण. तेव्हापासून एक शब्द प्रचलित झाला, चांडाळ चौकडी. आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केला. ते म्हणाले मग आता हा आपल्याला देईल कसा? ते म्हणे मागितल्यानंतर देणार. मग काय करावं लागेल? म्हणे याची बुद्धी बिघडवा. मग काय करायचं बुद्धी बिघडवण्यासाठी? मग एक जण आला. एक जण आल्यानंतर त्याला म्हणे, अरे काय देवता, कुठं चालले? चाललो गावी चाललो. आणि कशाला? म्हणे गाढवाचं पिल्लू खांद्यावर घेतलं. ते म्हणे मूर्ख झाला का रे? अरे गाढवाचं पिल्लू आहे का? शेळी आहे ना, दिसत नाही का? काय राजू, काही तुम्हाला काही कुठं फिरत वगैरे नाही का? अहो हे गाढवाचं पिल्लू आहे, गाढवाचं पिल्लू आहे. काही बोलतो का? हो मूर्खा, तिकडे. समोर निघून गेले. थोड्या वेळानं दुसऱ्यानं पाठवलं. त्यानं पाय पकडले. आणि पाय पकडणाऱ्यापासून तर पहिले सावधान राहा. ते कशासाठी पकडतात त्याचा नेम नसते बरं. प्रत्येकच पाया लागणारा नम्र असते असं समजू नका. असे पाया पडूच मातीत घातले बरेच लोकांनी. आजही पाया पडू आपल्याला मातीत घातलं जाते. आपल्याला बरं वाटते त्या टाइमला आमच्या पाया पडले म्हणून. विठ्ठला. आणि पाया पडल्यानंतर नम्रतेनं बोलला, काय देवता, कुठे चालले? कुठे भेट झाली नाही बऱ्याच दिवसाची. तुम्हाला ओळखतो. हो, तुम्ही आमच्या गावात आले होते, असं झालं होतं, तसं झालं होतं. म्हणजे का हो? ते गाढवाचं पिल्लू कशाला घेतलं खांद्यावर? मूर्ख झाला का रे? आज काय सगळे म्हणे काय गांजावालेच भेटून राहिले? अरे काय गाढव आहे का? शेळी आहे ना. म्हणे महाराज तुम्ही बुद्धिवान लोक आहात, तुम्हाला आम्ही काय सांगावं? तुम्हाला? नको आम्ही, अहो हे गाढवाचं पिल्लू आहे, तुम्हाला कोणीतरी फसवलं. तोही निघून गेला. तिसरा आला. तिसऱ्याने तसं सांगितलं. याच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण केला. यानेही विचार केला. 3 जण आले. 3घांनाही सांगितलं का गाढवाचं पिल्लू घेतलं, हे नेमकं खरंच गाढवाचं असेल का? आणि चौथा आला. चौथा जरा तयारीतच असते. त्यानं आल्याबरोबर काय अक्कल वगैरे आहे की नाही? गाढव डोक्यावर घेऊन फिरता, मूर्ख आहात का नाही? यानं सोडून दिलं. आता खरं सांगा, कोण होतं ते? शेळीच होती. यालाही माहित होतं, पण 4 जणांना बुद्धिभ्रम केला. यानं शेळीला गाढव म्हणून सोडून आपलं असंच होऊन राहिलं. देव धर्म देशाविषयी आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण केला जातो. आमच्या मनामध्ये भ्रम निर्माण केला जातो. ज्ञानोबारायांना सुद्धा धर्मव्यवस्थेनं त्रास दिला, पण धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्ञानोबाराय वागले नाही. तुकोबारायांना त्या काळामध्ये देहूमध्ये गाढवावर बसवलं गेलं, पण तुकोबारायांनी धर्माविरोधामध्ये काहीही केलं नाही. आणि आपण खुले हा महाराज, मला आता फार खेद वाटतो कधी हे सोशल मीडिया पाहत असताना आपलेच लोक आपल्या देवा धर्माची टिंगल करतात. माझी सगळ्यांना एक गणेश मंदिराच्या माध्यमातून, बुद्धीची देवता आहे, सगळ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे. ज्या ठिकाणावर सनातन धर्म, देश, संत, सत्पुरुष या सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये घाण निर्माण केली जाते ना, त्या कार्यक्रमामध्ये चुकूनही कधी जाऊ नका त्या कार्यक्रमामध्ये. आणि आता तुम्ही फार भोळे झालेले आहात.
काही काही कीर्तनकार सुद्धा तुम्हाला वाटते की कीर्तनकार आहेत, पण असे कीर्तनामध्ये घुसले. तुम्हाला काय कळते? तुम्हाला वाटते फेटा बांधला म्हणजे जमलं. आपल्याला काय कळते? आणि ते आपलेच पैसे घेतात, आपल्याच धर्माच्या मंदिरामध्ये येतात आणि आपल्याच धर्माच्या विरोधामध्ये चुकीची माहिती देऊन जातात. माझी विनंती आहे, कार्यक्रम घेणाऱ्यांना विनंती आहे की कार्यक्रम घेत असताना ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे ना, त्या निमित्तानं शास्त्रामध्ये, संतांनी, वाङ्मयामध्ये त्याच्या संबंधामध्ये काय सांगितलेलं आहे हे आम्हाला सांगा, ही अपेक्षा करा. तुम्ही त्या कथाकाराकडून, कीर्तनकाराकडून मनोरंजनाची जर अपेक्षा केली तर ही परिस्थिती अशीच चालू राहील. याला कोणी बदलवायचं? आयोजकांची जबाबदारी आहे. ते जेव्हा कीर्तनाची तारीख घेतात, ते जेव्हा कथेची तारीख घेतात, त्यांनी स्पष्ट सांगावं, विशाल महाराज आमच्या गणेश जयंतीच्या निमित्तानं आमचा कार्यक्रम आहे, तेव्हा गणपतीच्या संदर्भामध्ये काहीतरी आम्हाला माहिती मिळावी ही आमची अपेक्षा आहे. कोणी म्हणत नाही महाराज. 20 वर्ष झाले मी कीर्तन करतो. कोणी म्हणत नाही महाराज आम्हाला याच्या संबंधात काही सांगा, आम्हाला याच्या संबंधामध्ये सांगा. आम्ही उदाहरण ऐकण्याकरता आणि कीर्तन आणि कथेच्या नावाखाली काही चालू आहे, काही चालू आहे, काही आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तर काय करायचंच आहे. काही दिवसांना आमची फार वाईट परिस्थिती येणार आहे. आम्हाला लोक म्हणतील महाराज तुम्ही धोतर घालून चांगलं दिसत नाही, साडी घालून चांगले दिसतात. आम्हाला घालावं लागेल. आम्हाला काय पैसेच पाहिजे ना. मी थोडं कठोर जरी बोलत असलो आणि हे ऑन रेकॉर्ड बोलतोय, ऑन रेकॉर्ड याच्यासाठी बोलतोय की हे सगळ्या महाराष्ट्रात जाते. जरी गणपती मंदिरातलं कीर्तन असेल, तुमच्या सगळ्यांच्या शुभकामनांनी आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून सर्वाधिक दूर दूर जाणारा कीर्तनकार मीच आहे. त्याच्यामुळे हे विचार सगळीपर्यंत पोहोचतात. आम्ही अंतर्मुख झालो पाहिजे, आम्ही जागरूक झालो पाहिजे, याच्याच करता परमार्थ आहे. दुसरं कशा करताय? काय फक्त पंक्ता खाण्याकरताच आहे का सप्ते? आमचे उत्सव कशा करताय? आणि मी या माध्यमातून संपूर्ण दारवा ग्रामवासियामध्ये जितकी जितकी मंदिरं असतील सगळ्यांना विनंती करतो की उत्सवाच्या माध्यमातून आमची संस्कृती परंपरा याच्याविषयी जागृती झाली पाहिजे. 1836 मध्ये मेकॉलेनं जी गुलामगिरीची सवय आम्हाला लावून ठेवलेली आहे ना, ती सवय आता दूर झाली पाहिजे. आम्हाला शिकवलं गेलं की भारतामध्ये शिक्षणाची फार दुराव्यवस्था होती. ही चुकीची गोष्ट आहे. ज्या काळामध्ये लंडनमध्ये पहिली शाळा स्थापन झाली होती, त्या काळामध्ये भारतामध्ये 5,73,000 गावं होते आणि त्या 5,73,000 गावामध्ये 5,43,000 गुरुकुल होते. काही माहित नाही आम्हाला. आणि आम्हालाच नाव ठेवतो. आम्हाला काय कळते? आम्हाला काय कळते? आमच्या शाळेमध्ये सुद्धा पहिले गणपतीचा शिकवला जात होता. आज काय शिकवलं जात? काय शिकवलं जात? गणपती का पूज्य आहे? प्रथम पूज्य काय? विशेष करून तरुण बंधू भगिनींना विनंती आहे, गणपती प्रथम पूज्य झाला याच्या 2 कथा येतात. सगळ्यात पहिलं, जेव्हा कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि स्पर्धा निर्माण झाल्यानंतर पृथ्वी परिक्रमा जो पहिले करून येईल तो पहिला पूज्य होईल असं ठरलं. तेव्हा कार्तिकेय मोरावर बसले, ते परिक्रमेला निघून गेले. गणपतीनं विचार केला की आपलं वाहन काय? ते पहिले जेवढूस इतकुस, आणि इतक्या मोठी परिक्रमा तो कसं करेल? तर मग गणपतींनी काय केलं माहिती आहे? बुद्धी चालवली. आणि बुद्धी चालवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, शास्त्र असं सांगते का आपल्या आई बापाला परिक्रमा जर केली तर पृथ्वी परिक्रमा केल्याचं पुण्य लागते. त्यांनी तसंच तिथं वापस आले, शंकर पार्वतीची परिक्रमा केली आणि प्रणाम केला. नंतर पृथ्वी परिक्रमा करून जेव्हा कुमार कार्तिकेय आले तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही पृथ्वी परिक्रमा करून आले हे खरं आहे, पण
गणपतीचा सुद्धा पहिला नंबर आहे. म्हणजे का? ते लवकर आले. कोणती पृथ्वी परिक्रमा केली? त्यांनी मग शास्त्राचा आधार दिला आणि सांगितलं आई बाप यांची परिक्रमा करणं, यांचं पूजन करणं, यालाही पृथ्वी परिक्रमेचं फल आहे. आणि ते गणपतीने केलं. गणपती अग्रपूजेचे मानकरी झाले. कोण अग्रपूजेचा मानकरी आहे? जो आपल्या आई बापाला देवता म्हणून पूजन करतो. आपल्या उपनिषदानं सुद्धा हेच सांगितलं. पहिलं सांगितलेलं आहे मातृदेवो भव, दुसरं सांगितलेलं आहे पितृदेवो भव. तुमचं काय महाराज? आणि माझी तर तरुण पिढीला हात जोडून विनंती आहे, आपला बाप थकलेला आहे आणि तुम्ही घरामध्ये तसेच बसून आहे ना, हा तुमच्या पुरुषार्थाचा अपमान आहे. मुलगा 18-19 वर्षाचा झाला आणि त्याला सगळं समजायला लागलं. बापाची चप्पल त्याच्या पायामध्ये आली, तर बापाची चप्पल पायामध्ये आल्यानंतर आपल्या बापाच्या पुढं हात पसरायला ज्याला लाज वाटत असेल ना, त्यानंच महाराष्ट्राचं रक्त समजावं. लाज वाटली पाहिजे, पण आम्हाला नाही वाटत. आमचा 60 वर्षाचा बाप शेतामध्ये राबून राहिला आणि 25-25, 30-30 वर्षाचे पोरं घरामध्ये मोबाईल फिरवत राहतात. आमच्या माता म्हणतात नाही, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. पण 60 वर्षाचा बाप शेतामध्ये काम करू करू खंगून राहिला. त्याची जाण कोणाला आहे? त्याची जाण कोणाला आहे? या देशामध्ये एक बाप पोराची जोडी फार चांगली झाली. मला तर फार अभिमान वाटतो. तो बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं पोरग म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. बापही तितक्याच ताकदीचा होता. 50 वर्षाच्या वयामध्ये त्या धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्याच हिंदवी स्वराज्याचं रक्षण करत असताना जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे, त्या संभाजी महाराजांच्या वेदना आपण पाहिल्या. त्या औरंगजेबाने काय त्रास दिला, पण तरीही हिंदू धर्माकरता त्यांनी एक जाज्वल्य अभिमान कायम ठेवला. अशी पोरं असली पाहिजे. धर्म उज्ज्वल करणारी पोरं असली पाहिजे. साधू संतांनी सुद्धा काय केलं हो? काय केलं साधू संतांनी सुद्धा? माझ्याकडं प्रमाण आहे, मी विदाऊट प्रमाणाचं बोलत नाही. कीर्तनकारानं बोलावं म्हणजे काहीही बोलावं याचा अर्थ असा होत नाही. आणि मी धर्माच्या दृष्टीनं याच्यासाठी बोलतो कारण की माझे जे गुरु आहेत, जगद्गुरु तुकोबाराय, त्या तुकोबारायांनी सुद्धा याच गोष्टीची तुकोबारायांना चीड येत होती. धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन रामा करणे कामा करणे कामा रामा करणे कामा करणे पाखंड करणे तुकोबारांचे शब्द आहेत. कोणता संत आहे की ज्या संतांनी धर्माकरता प्रयत्न केला नाही? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं नाव ठेवलं नाही. ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईने ठेवलं.
ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय माहित आहे? किंबहुना तुमचे केले ते धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे ते उरले पाईकपण. तुकोबरायांनी स्वतःचं अवतार कार्य सांगितलं. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. संतांनी अवतार घेऊन केलं काय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाले, कुळाचार नाम विठोबाले, अवतार तुम्हा कराया कारण, अवतार तुम्हा कराया कारण. कुळाचार नाम विठोबाले, कुळाचार नाम विठोबाले, अवतार तुम्हा मी कितीतरी प्रमाणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. मी हे का बोलतोय? त्यांना ही बुद्धी कुठून मिळाली? कुठून मिळाली? आम्हाला ही शरीर, संत आणि आम्ही वेगळे. नेमकं काय वेगळं आहे हो? डोळे ते दोनच आहेत, नाक एकच आहे. काय वेगळं काय आहे? वेगळं एकच वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे. आणि अंतकरण चतुष्टय, त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे येते. हे थोडस वेदांताचा विषय आहे, पण मी सोपं करून सांगतो. लोक काय म्हणतात? आमचं मन ऐकत नाही. मनाला फक्त संकल्प विकल्प करता येतो. मनाची दुसरी ताकद नाही. वेदांत उपनिषद असं सांगतात, मन नपुंसक आहे, त्याची ताकद नाही आहे. बुद्धी जेव्हा त्याला मदत करते तेव्हा वांदे होतात. बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. आणि एक शब्द, विशेषतः जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात ना, ते एक शब्द वापरतात, बुद्धी प्रामाण्यवाद. आम्ही सगळी गोष्ट बुद्धी प्रामाण्यानं घेतो. त्याच्यातले जे स्वतःला हुशार समजतात आणि जे परंपरेवर, संस्कृतीवर, धर्मावर टीका करतात, त्यांनी फक्त थोबाडाला पावडर का लावलं जाते एवढंच त्यांनी सांगावं मला. नंतर मग धर्माची चर्चा करावी, नंतर संस्कृतीची चर्चा करावी. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फार मोठं एक तत्वज्ञान लपलेलं आहे. आपल्याला माहित नाही, आपण त्याचं अध्ययन करत नाही. आपले उत्सव ते समजून सांगण्यामध्ये कमी पडून राहिले. तुकोबारायांकडे हे सगळं आलं कसं? ज्ञानोबारायांकडे हे आलं कसं? वयाच्या 16व्या वर्षी असं काम करून ठेवलं की आज 750 वर्ष झालं तशा ग्रंथाची बरोबरी अजून कोणी करू शकलं नाही. ही बुद्धी आली कुठून? कुठेच न शिकणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्या तुकोबारायांनी 4ही वेदाचं विवरण करून सांगितलं. ही बुद्धी त्यांच्याकडे आली कुठून? आजही आमच्यासारखे कीर्तनकार त्या अभंगामध्ये शोधतात, पण तरीही ते खात्रीनं म्हणू शकत नाही का हा अभंगाचा अर्थ असाच आहे. रोज वेगवेगळा अर्थ ती बुद्धी तुम्हाला देत राहते. ती बुद्धी त्यांच्याकडे आली कुठून आणि आमच्याकडं का नाही? त्यांनी त्याच्याकरता देवाकडे अजूनही एक प्रार्थना केली होती. देवा, बुद्धीचे 2 प्रकार आहे, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. तर सद्बुद्धी तर आम्हाला भेटू दे, आणि त्याचबरोबर आमच्या मनामध्ये कधीच दुर्बुद्धी ते मना, सदा मुक्त जो
नारायणा हे नानारूप जो नारायणा नानारूप जो नारायणा हे नानारूप जो नारायणा हे दुर्गा देते माता आज समर्थ रामदासांनी गावोगावी हनुमंतरायाची मंदिरं बांधली आणि सगळ्यांना हनुमंतरायापाशी एकत्रित केलं. याच कारण काय होतं? तो बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे, त्याच्यापाशी जमा व्हा, तिथं बलोपासना करा, तिथं एकत्रित व्हा, तेव्हा ताकद पडेल. आताही पोरं एकत्रित येऊन बसतात, पण बलोपासना नाही आहे, बल घालवणं चालू आहे. ते मोबाईल पाहू डोळे खराब करणे, रात्री जागू जागू शरीर खराब करणे, आणि पिझ्झा बर्गर आणि मॅगी खाऊ खाऊ आतडे खराब करणे. तुम्ही एखाद्या पोराला साय खायला द्या मलई, ते म्हणते हे कारण काय? याच कारण काय आहे? आमची बुद्धी बिघडत चालली. आमचं शिक्षणही त्या दृष्टीनं काम करण्याकरता कमजोर पडून राहिलं. इथं शिक्षण क्षेत्रातली बरीच मंडळी आहेत की ज्यांनी आम्हाला सुद्धा त्या काळामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तिथं त्यांचा मोठेपणा आहे की ते विद्यार्थ्याचं कीर्तन ऐकायला येऊन बसतात. आमचे जवळकर सरही आहेत. काय तुम्ही याचा विचार केला पाहिजे. काळ थोडासा बदलून राहिला. इंग्रजीचा काळ आहे. जग विज्ञानाच्या दृष्टीनं प्रगती करून राहिलं. हे प्रगती करत असताना AI चा काळ आला. गुगल असल्यामुळे गुरुची किंमत कमी झाली. प्रत्येक जण गुगलला विचारते, पण गुगल मध्ये जे भरलेलं आहे माहिती तेच सांगते. गुरु जे सांगते ते बुद्धी, खरं बुद्धीचं लक्षण आहे. ते गुरुविना लोक आता ज्यांनी प्रमाण दिलं, गुरु शिवाय अनुभव कळत. माझे मुद्दे अजून थोडं काळजीपूर्वक ऐका बरं. आय वॉन्ट युअर अटेन्शन. माझ्याकडं म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, आणि माझ्या इकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहो. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता. आता थोडं गणपतीचं स्वरूप आहे का? गणपती का बुद्धीची देवता आहे? सगळ्यात महत्वाचं, देवाचा अग्र आहे पण तरी ठेंगणा आहे. याचा अर्थ तुम्ही श्रेष्ठ असूनही तुमच्यामध्ये लघु भाव कायम ठेवा, तेव्हा बुद्धी चांगली काम करते. आम्हाला तर थोडंसं आलं तर आम्ही हवेत फिरतो काय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे हवेत उडते ना ते हवा भरलेली असतात. तुमच्या किती लक्षात आलं? मराठी नीट कळून घ्या बरं. जो फुगा असतो, फुगा तो हवेत उडतो, पण तो फुगा का उडतो? त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. हवा दुसऱ्यानं भरावी लागते तेव्हा फुगा हवेत उडतो. असे बरेच फुगे हवेत उडून राहिले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हवा कधी ना कधी जाणार आहे. पतंग आकाशामध्ये उडते, पण पतंग आकाशामध्ये का उडवते? तो जो धागा आहे ना
तो धागा त्याला उडवून राहिला. धागा दिसत नाही, पतंग दिसते. हवा दिसत नाही, फुगा दिसतो. हवा दिसत नाही, फुगा दिसतो. माणूस मोठा नसतो, बुद्धी मोठी असते. माणूस नाही मोठा असतो. ते कुत्रे हाकला थोडेसे, विठ्ठला विठ्ठला. तसही गणपती म्हणजे हत्ती, आणि हत्तीच्या कामात कुत्रे भुकतातच. त्याचाही भाव सांगतो तुम्हाला पुढे. म्हणून महाराज मोठे जरी झाले तरी पाय जमिनीवर असले पाहिजे. मी एक उदाहरण सांगितलं होतं वासुदेवराव, फार फेमस झालं. इंस्टाग्राम फेसबुकला फार पसरलं. ते चांगले विचार पसरतात लगेच. आपण कधीही कोणाच्या पाया पडत असताना कशाच्या पाया पडतो? पायाच्या. आणि मग पायाचे आणि हाताचे एक दिवस वाद झाला. म्हणजे सगळ्यात मुख्य मी, जेवण मी करतो, पूजा मी करतो, सगळं मी करतो, पण लोक जेव्हा डोकं टेकवतात ते कशावर टेकवतात? पायावरच टेकवतात. का रे, असं का होते? पायानं उत्तर फार चांगलं दिलं होतं. ते म्हणे तू हवेत आहे वर आणि मी जमिनीवर आहे. जे जमिनीवर असतात ना त्याच्याच पायावर डोकं ठेवावं लागतं. त्याच्याच पायावर डोकं ठेवावं लागतं. बऱ्याच जणांची टाळ्या वाजवायची इच्छा होऊन राहिली, पण ते लाजून राहिले. असं असं वाटून राहिलं मला. आज दोघा तिघाची इच्छा झाली होती टाळी वाजवायची, पण त्यांना वाटते का जमते का नाही बा कीर्तनात टाळ्या वाजवायला. असं काही नाही बरं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वाजवू शकता. आता कशासाठी वाजवल्या? मी म्हटलं त्याच्यासाठी का? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही टाळ्या वाजवाव्या याची मला अपेक्षा नाही. मी फार लोक पाहिलेत. आता 20 वर्षाचा प्रवास झाला माझा. माझी अपेक्षा एकच आहे, गणपतीचं पूजन करत असताना शिका गणपती ठेंगणे आहे. दुसरं, गणपती कशावर बसतात? उंदरावर. उंदीर प्राणी मोठा विचित्र आहे ना. बरं, गणपतीने एखादं मोठं तर स्वीकारायला पाहिजे होतं. आणि अजूनही एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, ज्याचा संबंध देवासोबत जोडला तो प्राणी जरी असला ना, त्याच्या नावातही मोठेपण येते आणि त्यालाही मोठेपण येते. तसा जेव्हा रस्त्यानं बैल फिरते तर बैलाचा कोणी पाया पडत? पण शंकराच्या पुढं असला तर त्याला नंदीबंध मिळत. तो शंकराच्या पुढचा आहे. तसंच उंदीर घरात येऊ नये याच्या करता तुम्ही घरामध्ये उंदर मारायची दवाई सुद्धा आणून टाकता. कारण की ते कतरते ना. आणि उंदीर इतका विचित्र प्राणी आहे, ते जे कतरून त्याचा फायदा काहीच नाही आहे, पण तरी तो कतरते. असे बरेच उंदर असतात. बऱ्याच जणांना लक्षात येऊन राहिलं, हळूहळू लाईट लागून राहिली, गणपती बुद्धीची पावर वाढून राहिलं. असे बरेच उंदर असतात का काहीही त्यांचा फायदा होत नाही, नुकसानच करतात. असे उंदर असतात. तो उंदीर काय आहे? उंदीर चोरी करतो. उंदीर चोरी करतो. उंदीर चोरी करतो, पण गणपतीच्या पुढचा असेल तर त्याला उंदीर म्हणत नाही, त्याला मूषक म्हणतात. त्याला मूषक म्हणतात कारण की गणपतीनं त्याचा स्वीकार केला. तर गणपती उंदरावर का बसले याचाही भाव फार सुंदर आहे. गीता प्रेसनं गणपतीच्या संदर्भामध्ये एक विशेषांक काढला होता. आता त्यांचे ते विशेषांक जे येतात त्याला 100 वर्ष पूर्ण होऊन राहिले यावर्षी. तर यावर्षी ते शताब्दी अंक काढला त्यांनी, तो यायचा आहे अजून. 48व्या वर्षी त्यांनी गणेश अंक काढला होता. मी सहज ते 2 दिवसापूर्वी पाहत होतो. त्याच्यामध्ये फार सुंदर भाव सांगितले गणेशाच्या स्वरूपाचे.
उंदरावर का बसतात? उंदीर म्हणजे दुर्गुण. जो दुर्गुणाला दाबू शकतो त्याची देव म्हणून पूजा होते. दुर्गुण दबले पाहिजे. आमचे दुर्गुण दबत नाही, दुर्गुण आम्हाला दाबतात. म्हणजे उंदरा आम्हाला दाबतात. गणपतीनं उंदीर दाबला आणि नुसता दाबला नाही, त्याचा वाहन म्हणून उपयोग केला. आम्हाला आमचे विकार दाबतात. महाराज, मी बऱ्याच तरुण पोरांना सांगतो, अरे बाबा, आयुष्य वाया घालू नको. आणि महाराज, फार विचित्र परिस्थिती आहे, आपण सावध होण्याची गरज आहे. मी आज गणेश जयंतीच्या निमित्तानं गणपती मंदिरातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, काही विशेष काही करू नका, फक्त एक काम करा, चुकीचं खानपान बंद करा. या चुकीच्या खानपानामुळे बरेच दुर्गुण आपल्यामध्ये घुसून राहिले. लोक मंदिरातही येतात आणि चुकीचंही खातात. कधी कधी याच्यापासून दूर व्हावं. तुम्ही मंदिरामध्ये जाता आणि चुकीचं खाऊन पिऊन जाता, बाहेरचं त्याला दिसत नाही असं वाटते का तुम्हाला? गणपतीला दिसत नाही? आमच्या गावामध्ये आजच एक मयत झाली. मी आज 2 माहिती करून आलो. एक दुधगावला मयत झाली. एका पोरानं अतिशय भरधाव वेगामध्ये आमच्या त्या बोरीच्याच बस स्टँडला एक 58 वर्षाच्या माणसाला उडवून दिलं. तो जागेवरच मेला. दुधगावचा कनेरका. 2 वाजता त्याची मयत पूर्ण. आणि एक तिवारी वारले आमच्या गावचे. ते कशामुळे वारले? कॅन्सर झाला. तोंडामध्ये तंबाखू ठेवून कॅन्सर झाला. आम्ही कधी सावध होणार आहोत? 2 मुली आहेत, त्यांना लग्न नाही झालं. काही काही लोक म्हणतात, नाही मग आता जायचं तेव्हा जातच असते. अरे पण आम्ही हातानं का आमचं आयुष्य वाया घालवायचं? जेव्हा भगवंताची आज्ञा येईल तेव्हा जायचं, तेव्हा सगळ्यांनाच जायचं आहे. सांगणाऱ्याला जायचं आहे, ऐकणाऱ्याला जायचं आहे. इथं नाही उरू आले अवतार. महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवन म्हणजे 3 पानाचं पुस्तक आहे. जीवन 3 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यामधले 2 ठरलेलेच आहे. एक जन्म आणि मृत्यू. जन्मही ठरलेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. आणि ते दोन्ही आपल्या हातात नाहीये. कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही, आणि आपण कधी मरावं हेही आपल्या हातात नाही. आपल्या हातामध्ये एकच आहे, मधातलं पान. त्या पानावर काय लिहितो याच्यावर तुमचं अस्तित्व ठरते. त्या मधातल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य लिहिलं. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसलेले आहेत. त्या मधल्या पानावर धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मनिष्ठा लिहिली, म्हणून 40 दिवसापर्यंत त्या औरंगाच्या वेदना सहन केल्या, परंतु धर्म परिवर्तन केलं नाही. त्या मधल्या पानावर रामायणामधला एक वानर आहे, त्याचं नाव आहे गंधमादन. जेव्हा कुंभकर्ण त्याला म्हणू लागला, अरे तुझ्या शरीराचा सुंदर वास येतो, तू फक्त इतकं म्हण का मी रावणाचा आहे. पण त्या गंधमादनानं सांगितलं, अरे कुंभकर्णा, मी मरायला तयार आहे, पण मी म्हणणार नाही की मी रावणाचा आहे. मला अभिमान आहे, मी रामाचा आहे. आम्ही मधातल्या पानावर काय लिहितो? काय लिहितो आम्ही मधातल्या पानावर? याच्यावर आमचं जीवन ठरलेलं आहे. जाणं तर सगळ्यांना आहे. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू तो काया नगर का सौदागर. महाराज, जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, सन्मान काही सोबत येत. मोठे मोठे सत्ताधीश होते, राजे होते, रंक यमाची वेगळी. सोबत आलं नाही. सत्ता सोबत येत नाही, संपत्ती सोबत येत नाही. येते काय? मग न तेथे चाले काही, सत्ता संपणाऱ्या ठाईचे ठाई. हे संचित जाईल तुका म्हणे तरी माझ्या,
कामाने तरी अमान्या मी तुकोबारायांच्या अर्थानं सांगतोय. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित तुम्ही केलेलं सत्कर्म समोर, पण सत्कर्म करण्याकरता ती बुद्धी काम करावी लागते. आपली काय परिस्थिती आहे महाराज? हे दुर्दैव आहे. हे बदलावं लागेल, तेव्हा मग भारत विश्वगुरु बनेल. आम्हाला मंदिरातले पाणी पिण्याचे ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवावे लागतात. ही आमची परिस्थिती आहे. आपण याला फक्त हसण्यावर नेतो, पण आपण विचार करा, तुम्ही कोणत्या दृष्टीनं विचार करता, काय करता मला माहित नाही. जपान हा फार छोटा देश आहे आणि जपानमध्ये वासुदेवराव एका वर्षात कमीत कमी 150 ते 200 भूकंप येतात एका वर्षात. भारतासारखं वातावरण अनुकूल कोणत्याच देशात नाही. लंडन मध्ये सूर्य ज्या दिवशी निघाला ना, त्या दिवशी सगळेजण सुट्ट्या घेतात. आपल्याला या वातावरणाची किंमत नाही. पण त्या जपानमध्ये बाबा आमटेचा नातू आशिष आमटे जेव्हा गेला होता आणि ट्रेन मध्ये जेव्हा तो बसला होता, त्यानं ट्रेन मध्ये पाहिलं एक व्यक्ती ती फाटलेली सीट शिवून राहिला होता. आशिष आमटेंनी त्याला विचारलं, म्हणे का रे दादा, ही सीट तुझ्यामुळं फाटली का? म्हणे नाही, पण कोणी दुसऱ्या देशातला व्यक्ती आला आणि आमच्या देशातल्या या ट्रॅव्हल्स मधली सीट जर फाटकी दिसली तर आमच्या देशाचं नाव बदनाम होईल, त्याच्याकरता मी खिशामध्ये सुई दोरा घेऊन फिरत असतो. हे जाऊ द्या, हे तर माणसाचं झालं. तिथं हरण रस्त्यावर येतात आणि ते रस्त्यानं फिरत असताना तिथं जी दुकानं आहेत ना, त्या दुकानामध्ये माणसाला बसावं लागत नाही. तुम्ही तिथं पैसे टाका, जे वस्तू लागते ते घेऊन जा. कोणी दुकानदार बसत नाही. ते माणसं आहेत ते प्रामाणिक असतील. नाही, ते जे जनावर आहे हरिण, ते हरिण कोणी फोडून टाकलेले बिस्किटच खाते, त्या तिच्या दुकानातल्या बिस्किटला तोंड लावत नाही. हे संस्कार आहे, ही बुद्धी आहे. अशी बुद्धी त्यांनी मेंटेन केली. तिथले जनावर सुद्धा माणसापेक्षा चांगले वागतात आणि आपल्या इच्छे माणसं जनावरांपेक्षा नालायक झाले. काय करावं आणि कसा काय आम्ही भारताला विश्वगुरु बनवायचं? आपली जबाबदारी आहे. याच्याकरता काय लागते? याच्याकरता बुद्धी लागते. माझा मुद्दा आहे का बरं? मी फक्त बुद्धीच्या संबंधानच विचार मांडतोय, फक्त बुद्धी. आणि त्याच्याकरता गणपती का स्वीकारणीय आहे? गाभे सर, भक्तिशास्त्र आणि हत्ती यांचा फार संबंध आहे, फार संबंध. आता याच्यामध्ये एक विषय असाही होता की पार्वतीनं स्नान करता करता अंगाच्या मळापासून ती मूर्ती तयार केली, त्याच्यामध्ये प्राणतत्व टाकलं आणि त्याला सांगितलं मी स्नान करते, आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि तिकडून भगवान शंकर आले आणि भगवान शंकराला सुद्धा गणेशानं आतमध्ये जाऊ दिलं आणि मग त्यांचं शिर कापून. याचा अर्थ फार चांगला आहे. जी बुद्धी, शिव म्हणजे कल्याण, कल्याणाला आतमध्ये जाऊ देत नाही ना, ती बुद्धी कापून टाकली पाहिजे. याचा भाव तो आहे. शिव कोण आहे? शिव कल्याण आहे ना. मग कल्याणाला आतमध्ये नाही जाऊ द्यायचं तर कोणाला जाऊ द्यायचं? मग जी बुद्धी कल्याणाला आतमध्ये जाऊ देत नाही, ती बुद्धी कापून टाकली. नंतर हत्तीची लावून दिली. आता हत्तीचे वैशिष्ट्य आहे का? ज्या जर्मन विचारवंतांनी, हे भारतीय लोक हे फार विचित्र आहेत, यांना काही अक्कल नाही, हे गणपतीची पूजा करतात म्हणजे हत्तीची पूजा करतात असं म्हणून हिणावलं होतं. त्यांना उत्तर द्यायची वेळ तर तुम्हाला येणार नाही, पण तरीही डोक्यामध्ये ठेवा, हत्ती का श्रेष्ठ आहे? सगळ्यात पहिलं, हत्तीचं जे डोकं आहे, हत्तीचं जे डोकं आहे ते डोकं मोठं आहे. आमची बुद्धी व्यापक असली पाहिजे.
आमची बुद्धी अशी संकुचित नसली पाहिजे, व्यापक बुद्धी असली पाहिजे. दुसरं अजून सांगू, डोकं जरी मोठं असलं, डोळे लहान आहे. याचा अर्थ काय आहे? सूक्ष्मदृष्टी. सूक्ष्मदृष्टी. प्रत्येक वस्तूकडे पाहताना सूक्ष्मदृष्टीनं बघा. आम्ही गंध का लावतो? सूक्ष्मदृष्टीनं बघा. आम्ही शेंडी का ठेवली? सूक्ष्मदृष्टीनं बघा. आमच्या लग्नामध्ये आम्ही फेरे का मारतो? सूक्ष्मदृष्टीनं बघा. महाराज, आपल्यासारखा तर खरंच वैदिक संप्रदाय, सनातन संप्रदायावर जीव ओवाळून टाका. आपल्याला माहित नाही, लग्नामध्ये किंवा कोणत्याही सत्कर्मामध्ये पती पत्नी जेव्हा उभे राहतात तेव्हा पती पत्नीला कुठे उभं ठेवतो? तुमच्या सगळ्याला अनुभव आहे ना? नाही अनुभव असणाऱ्या माणसाला सांगायला लावता का? तुम्ही लग्न केलं पण का डाव्या बाजूने उभं ठेवतो हे बहुतेक फार कमी लोकांना माहित आहे. मला करायचं घेणं देणं नाही, काही संबंध नाही, तरी मला माहित आहे का डाव्या बाजूने ठेवतात. आता मला तर काही त्याच्यावर विचार करायची गरजही नाही, पण का डाव्या बाजूने ठेवतात? वैदिक परंपरेचा विचार बघा. डाव्या बाजूनं हृदय असते. ज्या पद्धतीनं आम्ही हृदयाला सांभाळून, त्याच पद्धतीनं ही स्त्री आता आमच्या घरी आलेली आहे, हिला सुद्धा आम्ही हृदयासारखं जपू, याच्याकरता डाव्या बाजूला आहे. हे सांगावं लागेल. तेव्हा सनातन परंपरेचं, वैदिक पद्धतीचं, या वैदिक विवाहाचं, रीतिरिवाजाचं काय महत्व आहे हे आमच्या लक्षात येईल. आमच्याकडे उत्तर द्यायला नाही, आम्ही अध्ययन करत नाही. कथा कीर्तनातून हे कळलं पाहिजे, पण तिथं आमची अपेक्षा आहे का नाचगाणं असावं किंवा मनोरंजन असावं. महाराज, फार विचित्र परिस्थिती आहे. मला त्या दिवशी एक तो पांडुर्णा म्हणजे MP पांडुर्णा, तिथे एक पकवाज वाजवणारा चांगला पोरगा सांगत होता. म्हणे, महाराज, जो व्यक्ती विनोदाचार्य म्हणून प्रसिद्ध झाला त्यानं माझ्या देखता दारू पिली. मगाची गोष्ट बोलून गेलो होतो. हा धंदा झालेला आहे, हा उद्योग झालेला आहे, हा व्यापार झालेला आहे. मग या उद्योगीकरणामध्ये, या व्यापारीकरणामध्ये धर्म जर टिकवायचा असेल तर आम्हाला निष्ठावान बनावं लागेल. आम्हाला आमचं कर्मठ बनावं लागेल. कशा करता कर्मठ बनावं लागेल? सद्बुद्धी करता. आज फार विचित्र परिस्थिती आहे. दुर्बुद्धी जागोजागी ही दुर्बुद्धी चालली. त्याच्याकरता आम्हाला सूक्ष्म दृष्टी ठेवावी लागेल. हत्तीच मुंडक का? त्याच्यामध्ये अजूनही एक फार मोठं चांगलं भाव आहे. हत्तीचा दात जो असतो ना, आपले दात तुकडे करायच्याच कामी आहे. काय करतो आपण? तुकडे करतो, नाही तर चावतो. दुसरं काय उपयोग आहे? आणि जे चावतात, एकमेकाला वेगळं करतात, ते टिकत नसतात. म्हणून दात सोबत दात पडून जातात. जे एकामेकांना कापतात ना, ते पडायच्याच लायकीचे असतात. नक्की महत्वाचे आहे, पण तरीही आपले दात नंतर उपयोगाला येत नाही. हत्तीच्या दातापासून सौंदर्य प्रसाधनाची साधनं बनतात. ज्याचं जीवन दुसऱ्याचं सौंदर्य वाढवण्याकरता उपयोगी पडते, ते हत्ती आहे. अजूनही भरपूर भाव आहे. अजून एक भाव सांगतो, ऐका. वेळ आहे माझ्याकडे, 10 वाजले, तसे 5-10 मिनिटं घेतो तुमचे. हत्तीचे पाय मोठे आहेत, मोठे वजनदार आहेत. म्हणून जुन्या काळामध्ये एखाद्याला शिक्षा द्यायची असली तर काय करतो? ते हत्तीच्या पायाखाली तुडवल्या जातो. त्याचे पाय वजनदार आहे. पाय हे आचरणाचं प्रतीक आहे. तुमचं आचरण मजबूत ठेवा, तुम्ही सुद्धा देव बनू शकता. आचरण मजबूत ठेवा. आणि आज सगळ्यात मोठी अडचण हीच आहे, सांगणारे खूप आहे, करणारे फार कमी आहे. आणि आज दिल्लीला कथा चालू आहे, मानस सनातन धर्म, मोरारी बापूंची कथा चालू आहे. एका जैन मुनींनी ठेवली. त्याच्यामध्ये बागेश्वर महाराज आले होते. आज बागेश्वर धाम, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री, त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं, मोरारी बापू की कथा से ये सीखो, मोरारी बापू की कथा से ये सीखो कि राम कथा सिर्फ कहना नहीं है, राम कथा जीना भी है. कीर्तन फक्त करून उपयोग नाही,
कीर्तनासारखं वर्तन असलं पाहिजे, प्रवचनासारखं आचरण असलं पाहिजे. आणि ऐकणाऱ्यांनी फक्त ऐकावं नाही. ऐकणारे उदार असतात, याचंही ऐकतात त्याचंही ऐकतात, करत काहीच नाहीत. आमचं आचरण मजबूत असलं पाहिजे, आणि ज्याचं आचरण मजबूत असते त्याला कोणी धक्का लावू शकत नाही. तुकोबारायांना पाडण्याचे त्या काळामध्ये खूप प्रयत्न झाले, पण आचरण मजबूत होतं, त्याच्यामुळे पडले नाही, जगद्गुरु झाले. मजबूत होत. आणि आपल्या याच्यामध्ये एक दुर्दैव आहे, आपण आपल्याच लोकांना पाडतो, आपण आपल्याच लोकांचा घात करतो. माझ्या बाबतीत तर महाराज इतकी चांगली गोष्ट आहे, माझ्या गावातले दारू पिणारे लोक माझे पाया पडतात, पण आमचेच लोक माझी टिंगल करतात. आमचे म्हणजे आमच्यातलेच, लुंगीच घातली, कानातच घातलं, हेच घातलं. आता कानात नाही तर का नाकात घालला. टीका कशावर करायची हे तर कळलं पाहिजे. म्हणजे टीका करा ना, टीका करा, चांगली गोष्ट आहे, पण कशावर करायची हे तर कळावं. आम्ही आमच्याच लोकांवर टीका करतो, आम्ही आमच्याच धर्माला नाव ठेवतो, आम्ही आमच्याच संतांचं टिंगल टवाळी करतो. काय बरं. अजून एक वाक्य आहे का, तुकोबारायांचा अभंग आहे, शुद्ध चर्या हे संतांचे पूजन, चांगलं आचरण हीच संतांची पूजा आहे. हे माझं मत नाही, तुकोबारायांचं मत आहे. तुम्ही माझी पाया पडावे आणि मला मोठं करावं ही माझी अपेक्षा नाही. मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेले जे सिद्धांत आहे, का ज्या सिद्धांतांना आमची बुद्धी सद्बुद्धी बनेल, ते सिद्धांत तुम्ही जीवनामध्ये अंगीकारावे तर फायदा आहे. माझ्या पाया पडून तुम्ही मोठं होणार नाही. लोकांना काय वाटते, साधू संतांच्या जवळ उभं राहिलं म्हणजे, बरेच लोक आमच्या सोबत आता तर 15 मिनिटं फोटो सेशन साठी द्यावे लागतं. 2 तास कीर्तन आणि त्याच्यानंतर 15 मिनिट फोटो सेशन. चांगली गोष्ट आहे. सलमान खान, शाहरुख खान सोबत लोक फोटो काढत होते काही काळापूर्वी, आमच्या सोबत काढलेच पाहिजे. आम्ही तर खरं कार्य करतोय, आमच्या सोबत का नाही काढावे, हरकत नाही. पण नुसतं फोटो काढून काय होईल. मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सगळ्यांना विनंती करत असतो की माझे मित्र बनू नका, माझ्या विचाराचे मित्र बना. मी रोज तुमच्या सोबत येऊ शकत नाही, मी तुम्हाला वेळ देईल की नाही सांगता येत नाही, मी वेळ देईल की नाही सांगता येत नाही. तुम्ही कदाचित मला मेसेज केला तर मी रिप्लाय देईल हे सांगता येत नाही. मी अननोनला रिप्लाय देत नाही. मला हजारो मेसेज येतात, मी कोणाकोणाला रिप्लाय देऊ. मी कोणाला रिप्लाय देत नाही. पण तुम्हाला बनायचं असेल, विशाल महाराज बडे या व्यक्तीचे मित्र बनू नका. विशाल महाराज बडे या व्यक्तीच्या मध्ये जे संत विचाराची वृत्ती आहे ना, त्या वृत्तीचे मित्र बना, ते तुमचं फायदा आहे.
संतांच्या विचाराच्या जवळ याच्यासाठी जायचं आहे, जेणे पाविजे उद्धार. याच्याकरता फार तुकोबऱ्यांची वचन बघा. परमार्थ दोन गोष्टीसाठी करायचा असतो. एक, बोलू नका, बोललो. आपल्याकडे 100 लोक पाहतात आणि कीर्तनी बडबड करील जो कोणी, हे जे असते ना, ते लोकांसाठी नाही, आपल्यासाठी राहत. आणि त्यातल्या त्यात ते कॅमेरा चालू आहे ना, विठ्ठला विठ्ठला. मला विक्षेप नाही, मला एकाग्रता खूप लागते. त्याच्यामुळे थोडाही विक्षेप झाला ना तर भजनी विक्षेप त्याची पण मरण. तुकोबऱ्यांचा गाथा जगावा लागेल ना. ऐका, नीट ऐका. उद्धार जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. हे तुकोबाराय म्हणतात, हे पंढरीनाथा, हे गणेश रूप पंढरीनाथा, तू कृपावंत आहे आणि तू आमच्या बुद्धीचा दाता होय. अजूनही हत्तीचे फार मोठे वैशिष्ट्य आहे, मला पूर्ण सांगायला वेळ नाही. दुसरं महत्वाचं, हत्ती संयमी आहे. हत्तीचा भोग विलास जो आहे ना, तो कधीच लोकांच्या समोर करत नाही, कोणीच आजपर्यंत पाहिला नसेल. त्याचं संयमाचं लक्षण आहे, म्हणूनही तो पूजनीय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हत्तीची जी सोंड आहे, ती सोंड काय करते? हत्ती दुसऱ्याच्या अंगावर धूळ फेकत नाही, तो स्वतःच्याच डोक्यावर धूळ टाकतो. पाहिलं तुम्ही? याचा अर्थ काय आहे? दुसऱ्याच्या अंगावर शिंतोडे उडवू नका, तुम्ही पूजनीय व्हाल. आमची अडचण ती आहे, आम्हाला दुसऱ्याकडेच लक्ष द्यायचं आहे. आणि परमार्थाचा आत्मा लक्षात घ्या, आपुली आपण करा सोडव. तुमचं चांगलं करण्याकरता मला बरेच लोक म्हणतात, महाराज तुम्ही इतके कथा कीर्तन करतात, लोक किती सुधारले. मी त्यांना क्लिअर सांगत असतो, लोक सुधरावे याच्याकरता मी करतच नाही. तुमच्यात राहून मी नाही बिघडलो पाहिजे याच्यासाठी करतो. कशाला आपण मोठेपण घ्यायचं स्वतःकडं? नाही सुधरत अशातला भाग नाही, फार फरक पडतो. मला काही स्वतःचा प्रचार करायचा नाही आणि माझ्यामुळं कोणी सुधारलंही नसतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारामुळे सुधारतात. माणसामध्ये कोणाला सुधारायची ताकद नाही. आणि ज्याला सुधारायचंच नसेल, ज्यानं बुद्धी गहाण ठेवली, त्यानं काय करायचं? तुम्हाला इतिहास माहित असेल की भगवान कृष्ण परमात्म्याचे पोरं सुद्धा दारू पिऊन भांडून मेले. कृष्ण स्वतःच्या वंशजाला नाही वाचवू शकला, आम्ही कोणाला वाचवू? ज्याला बुडायचंच असेल, ज्याला अधोगतीकडेच जायचं असेल, त्याने काय करावं? परमार्थ कोणी केला पाहिजे? कोणी केला पाहिजे? ज्ञानोबारांची ओवी आहे का? फार सुंदर आहे. सावध कोणी व्हायचं आहे? कोण होत असतो सावध? फार सुंदर ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जो आत्मनाशाला भीतो, जो स्वतःचा नाश होऊ नये याच्याकरता जो भीतो, स्वतःचा म्हणजे शरीराचा नाही, स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःची जी ऊर्जा आहे, स्वतःची जी कीर्ती आहे, त्याचा नाश होऊ नये याच्याकरता जो प्रयत्न करतो, तेने न धरावी हे सोय सावध होईल. त्यानं बाकीच्या भानगडीत पडू नये, त्यानं एकच करावं, काय? त्यानं सावध व्हावं. आणि सावध होणं म्हणजे अध्यात्म आहे. ज्याला असं व्हायचं असेल, जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायथा. आणि गणपती प्रथम पूज्य का झाले याचं अजून एक कारण आहे. तुलसीदास महाराजांनी सांगितलं, गणपतींना अग्र का पूजेचा मान का भेटला माहित आहे? कारण नाम महिमा जान गणराव प्रथम पूजयत नाम प्रभाव. जासो महिमा जान गणराव प्रथम पूजयत नाम प्रभाव. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. गोस्वामी तुलसीदास महाराज रामायणामध्ये
नाम महिमा सांगत असताना सांगतात की गणपतीनं राम लिहिलं आणि त्या रामाला परिक्रमा मारली. गणपती प्रथम पूज्य झाले. जो भगवंताच्या नामाची सतत परिक्रमा करत राहतो तो सुद्धा प्रथम पूज्य बनतो. आणि हेच वर्णन आहे वदवी ही वाचा भाव पांडुरंगेसाचा. माझ्या मुखातून सतत भगवंताचं नामचिंतन येऊ दे. माझ्या मुखातून सतत भगवंताचं नामचिंतन येऊ दे. ज्यांनी ज्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं ते मोठे झाले. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तेच सांगितलं होतं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. की आम्हाला तुमचे पैसे वगैरे नाही पाहिजे, तुम्ही एकच काम करा, त्या भगवंताचं नाव घ्या. आणि त्या भगवंताचं नाम घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या विचारधारेच्या कीर्तनामध्ये बसून चांगल्या विचाराची बुद्धी प्राप्त केली. भवानी आईनं 65 किलोची तलवार त्यांना दिली. शक्ती कोणावरही कृपा करत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेमाविषयी, देशाविषयी, धर्माविषयी जिव्हाळा असतो ना, त्याच्यावरच भवानी कृपा करते, कोणावरही करत नाही. आणि देवा, हे सगळं तुम्ही जे आतापर्यंतच जे विचार मांडलेले आहे, हे बुद्धीचं दान. आणि हे बुद्धीचं दान झाल्यानंतर हे केवळ वर राहू नको, हे माझ्या आतमध्ये वसव. शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे
तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. हे गणपती बाबा, ही जी सद्बुद्धी आहे ना, ही सद्बुद्धी किंवा धर्म जो आहे, अध्यात्म जे आहे, हे बाहेर ठेवू नको. आजची अडचण तीच आहे. हे फक्त बाहेर दिसते, हे आतमध्ये सुद्धा वसव. आणि आपण सगळ्यांनी मागावं गणपतीकडे. कृपावंत आहे, उदार आहे, पोट मोठा आहे, अपराध जास्त पोटात घेऊ शकणारा देवता आहे. पोट मोठा आहे, कानही मोठे आहेत, लवकर ऐकू जाते. बरेच भाव आहेत, पण आता काय, आता वेळ नाही ना आपल्याकडे सांगायला. आणि असा असणारा जो गणपती आहे, जो लंबोदर आहे, जो विघ्नकर्ता आहे, त्या विघ्नकर्त्याला एकच प्रार्थना करावी, देवा तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. कारण तुम्ही अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता. बस काही नको, जेणे पाविजे उद्धार. आम्हाला जन्म मिळाला, पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. मग एकच काम कर, आमचा उद्धार होईल याच्याकरता तुझ्या चरणापाशी आम्हाला स्थान दे. त्याच्याकरता भगवंताची नाम साधना आमच्या जीवनामध्ये घडू दे. आणि त्याच्याच करता तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. हे सगळं माझ्या आतमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये, हृदयामध्ये वसवा, असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगत असतील असं मला वाटतंय. अजून बरेचसे भाव काढता येईल, पण त्याच्याकरता वेळ नाही. 8:13 सुरू झालं होतं. 10:15-14 झालेली आहेत. आपली वेळ संपलेली आहे. पुनश्च एकदा संपूर्ण गणपती उपासक, त्याचबरोबर आपल्या या दारवा नगरी मधल्या गणेश मंदिरातील सगळी तनमन धनानं सहकार्य करणारी, दरवर्षी उत्सव साजरी करणारी मंडळी यांना गणपती बाप्पा चांगली बुद्धी देव, यांच्या जीवनामध्ये आनंद देव. मला आज एक फार चांगलं वाटलं. परमार्थानं मुक्ती मिळते का नाही जाऊ द्या, मस्ती तर भेटली पाहिजे. मस्ती म्हणजे आनंद. आणि ते फार चांगला शब्द त्यांनी वापरला बघा, जिसकी मस्ती जिंदा है वही हस्ती जिंदा है. जिसकी मस्ती जिंदा है वही हस्ती जिंदा है, नहीं तो जबरदस्ती जिंदा है. ज्याचा आनंद, ज्याची शांती, समाधान. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही तुमच्यासारखे राहिलो असतो तर बरं झालं असतं. मी आलतो का तुला सांगायला का कर म्हणून बाकीचे उपाध्याय? असं काही नसते. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं वाटते ही अडचण आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये राहून चांगलं करू शकतो, तशी बुद्धी आमची झाली पाहिजे. आणि ती बुद्धी अध्यात्माशिवाय होत नाही. आणि त्या अध्यात्माचं बालकडू प्रशिक्षण, संस्कार देणारे केंद्र म्हणजे आमचे मंदिर आहे. म्हणून या मंदिरामध्ये उत्सव झाले पाहिजेत. पण कोणते उत्सव झाले पाहिजे? ज्यांच्या माध्यमातून आमची जी बुद्धी आहे, जी दुर्बुद्धीकडे जास्त कल झालेला आहे, ती सद्बुद्धीकडे परिवर्तित व्हावी. तशी बुद्धी आम्हाला गणपती महाराजांनी द्यावी, अशीच त्या बुद्धीच्या देवता असणाऱ्या गणपतीकडे प्रार्थना करतो. आणि गणपतीच्या 2 पत्न्या आहेत, विश्वरूपाच्या कन्या, एक रिद्धी सिद्धी आणि एक बुद्धी, हे नाव आहे. आणि या कन्येपासून, या पत्नीपासून गणपतीला 2 पोरं झालेत. त्याच्यातलं एकाचं नाव आहे सेम आणि एकाचं नाव आहे लाभ. याचे अर्थ फार चांगले आहे. आम्हाला बुद्धी मिळावी आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून आम्हाला लाभ मिळावं. पण आपल्या याच्यामध्ये एक शब्द फार वापरला जातो, लाभ लिहिला जातो, पण त्याच्या पुढे शुभ लिहिलं जातं. जो लाभ मिळणार आहे त्यांना आमचंही शुभ करावं, आमच्या आजूबाजूच्याही शुभ करावं, देशाचंही शुभ करावं, विश्वाचंही शुभ करावं. म्हणून तर सर्वे भवंतु
वसुधैव कुटुंबकम ही आपली वैदिक परंपरेची धारणा आहे. वैदिक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वय म्हणजे वैश्विक, दिक म्हणजे दिशा. जगाला वैश्विक दिशा देणारं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे वैदिक सनातन धर्म आहे. आणि त्याचे आपण अनुयायी आहोत, हे आपलं भाग्य आहे. आणि त्याच्यामधलं अग्रपूजेचं स्थान असणारे गणपती बाबा, त्या गणपती बाबांनी आपल्या सगळ्यांना बुद्धी द्यावी अशीच मागणी करतो. गणेश जयंतीच्या निमित्तानं गणपतीच्या चरणी हे वाघपुष्प समर्पित करतो. 1 मिनिट सगळ्यांनी हात वर करा. केले सगळ्यांनी? मी चष्मा लावला नाही बरं, मागचे दिसत नाही बाल्कनी वाले. गण गणपते नमो नमा, सिद्धी विनायक नमो नमा, सिद्धेश्वर जय नमो नमा, पंकज मूर्ती मोरया. तुमचा आवाज आला पाहिजे मागून. ओम गण गणपती नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. आवाज आवाज. गण गणपतये नमो नमः, सिद्धि विनायक नमो नमः, लंबोदर तू विनायका, गणपती बाप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः, सिद्धि विनायक नमो नमः, लंबोदर तू विनायका, गणपती बाप्पा मोरया. हा हा. गणपती नमो नमः, सिद्धि विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करतो. या कीर्तनाकरता मृदंगाची साथ आमचे वासुदेव महाराज भोयर यांनी केली. कीर्तनाची गायना करता साथ आमचे सदाशिव महाराज काटोळे आणि त्यांचे बंधू अनिल भाऊ काटोळे यांनी केली. त्याच्यानंतर जोशी काका आहेत आणि मृदंग हार्मोनियमवर साथ करण्याकरता आमचे निमकर काका आहे आणि विणा घेण्याकरता आमचे हवड काका आहेत. या सगळ्यांनी साथ दिली. वास्तविक 2-4 तरुण उभे राहिले पाहिजे. आजूबाजूचे परिसरातले कोणी करायचं हे कार्य आता विजत चाललं जागोजागी. आणि काल अडचण आली होती, पण आज आमच्या वासुदेव महाराजांनी यांनी सगळ्यांनी मिळून ही कीर्तन सेवा गणपती महाराजांच्या चरणी आमच्या सगळ्या वारकरी साधकांच्या वतीनं गणपती महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सगळी बसलेली ज्ञात अज्ञात जे असतील मी सगळ्यांना ओळखू शकतो बरं, पण तरी कोणाचंही नाव घेत नाही, कारण की आपण सगळं गणपतीचं नाव घेण्याकरता आलो. त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला तन्मन धनाने सहकार्य केलेलं आहे, करणार आहेत, त्या सगळ्यांना मी पुनच्च मंगल कामना देतो. बशीर भद्र यांचे शब्द वापरतो आणि थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर
कथा कीर्तन के माध्यम से फिर मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. आणि सध्या तर फार मोठी सुविधा आहे. जर ऐकायचेच असले काही मुद्दे, पुन्हा विशाल महाराज बडे या नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याला ते कीर्तन अपलोड केले जातात. हेच कीर्तन नाही, भरपूर वेगवेगळ्या विषयावरची कीर्तन आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर फक्त एकच हेतू आहे, चांगले विचार, सद्बुद्धी देणारे विचार, मन बिघडू देणारे न विचार. आणि आमची युवा पिढी केवळ रील लाईफ मध्ये गुंतून राहता कामी नाही, त्यांचं रिअल लाईफ सुद्धा बनलं पाहिजे, ते सुद्धा ऊर्जावान असलं पाहिजे. याच्याकरता हे आहे, काही विशाल महाराज बडेचा प्रचार नाही आहे, वारकरी संप्रदायाचा वैदिक परंपरेच्या प्रचाराकरता हे सगळं केलं जाते. त्याच्यावर तुम्हाला भरपूर मिळून जाईल. पुनश्च एकदा सगळ्यांना मंगल कामना. झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करू. वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वाकुरे उत्तरे. नाही विचारिला तुका म्हणे ज्ञानेश्वराला कामायापैकी करा. असा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हे बाळा, ज्यांनी चालू केलं ते बंद करणार रेकॉर्डिंग. गणेश जयंती उत्सवानिमित्त जो आपला उत्सव या ठिकाणी संस्थांच्या वतीने साजरा केला जातोय